नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 2013ला जो TETचा पेपर क्रमांक 1 झाला होता त्यातील 30 परिसर अभ्यास या विषयातील 30 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. जर तुम्हाला या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरणही हवे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला त्या स्पष्टीकरणासहित उत्तरे असलेला व्हिडिओ अपलोड करून देण्याचा प्रयत्न करेन. तर आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 121. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? जर तुमची जीभ लाल होत असेल, त्वचा खरखरीत होत असेल तर या खालील पर्यायांपैकी कोणता आहार आहे जो डॉक्टर तुमच्या आहारात समाविष्ट करून घेण्यास सांगतील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डाळी, पालेभाज्या, दूध या आहाराचा समावेश करावयास सांगते. प्रश्न क्रमांक 122. खालील पर्यायातील प्राण्याचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येईल? आणि ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शहामृग. प्रश्न 123. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कीटक नियंत्रणासाठी सोनकिडे उपयोगी पडतात. प्रश्न क्रमांक 124. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 20. मानवाचे 20 दात पडून पुन्हा नव्याने दात येतात. प्रश्न क्रमांक 125. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? पितळेची भांडी ही जस्त व तांबे या मिश्रणापासून तयार करतात. प्रश्न क्रमांक 126. खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते? खाली जी पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य विधान शोधायचं आहे आणि ते असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. प्रश्न क्रमांक 127. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर स्टेनलेस स्टीलला निकेल ऑप्शन क्रमांक 1 यामुळे चकाकी येते. प्रश्न क्रमांक 128. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? तर अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानास कसे असते? तर ऑप्शन क्रमांक 2, फारच कमी असते. प्रश्न क्रमांक 129. खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? तर हे खाली जे पर्याय दिले आहेत त्यातील निसर्गातील जो सफाई कामगार आहेत ते कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वाळवी यास म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 130. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, 27. ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असणार आहे? 27. प्रश्न क्रमांक 131. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर सौर घटाचा वापर करून खालीलपैकी याचं उत्तर असणार आहे अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, ब. औषध साठवण्याचे शीतकपाट, क. वीज तापक, ड. स्वयंपाक करणे आणि ई. दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. हे सर्व आपले उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आन्सर 4 सर्व अ, ब, क, ड, ई. 131चं उत्तर आहे 4. प्रश्न 132. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 7 एप्रिलला. प्रश्न 133. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे? राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे? ऑप्शन 2, नागपूर. प्रश्न 134.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर खालील 4 विधान दिले आहे, त्यातील कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 135, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल? तर समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालीलपैकी कोणाचा प्रथम क्रमांक येईल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पदार्थांचे गुणधर्म. प्रश्न 136, खालील पर्यायांपैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? तर खालील पर्यायांपैकी अयोग्य जोडी कोणती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, आर्य समाज. ही काय आहे? चुकीची जोडी आहे. प्रश्न 137, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायांपैकी कोण? प्रतियोगी सहकारिता हे तत्व कोणी जाहीर केलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक. प्रश्न 138, मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राजगड, विशाळगड. प्रश्न 139, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? तर यातील योग्य जोडी कोणती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, सचिव व आज्ञापत्रे तयार करणे. ही काय असणार आहे? योग्य जोडी असणार. सचिव काय करतात? तर आज्ञापत्रे तयार करतात. प्रश्न 140, मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायांपैकी कोणते? तर मानवी उत्क्रांतीतील जो ताठकण्याचा माणूस होता त्याला काय म्हटलं जात होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, होमो इरेक्टस असे म्हटलं जात होतं. प्रश्न 141, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. कारण सूर्य पूर्वेला उगवणे व पश्चिमेला मावळणे याचं कारण काय आहे? याचं कारण आहे ऑप्शन क्रमांक 2, पृथ्वी सूर्याभोवती स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. प्रश्न 142, खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही आहे? तर कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सांबर हे गोड्या पाण्याचे सरोवर नाही आहे. प्रश्न 143, खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग. तर वांद्रे काय येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मुंबई उपनगर. प्रश्न 144, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? खालील 4 विधान दिलेले आहेत, त्यातील अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिम व बर्फ यांचे गुणधर्म कसे असतात? समान असतात. हे काय विधान आहे? चुकीचं विधान आहे. प्रश्न 145, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 7 राज्यांना सलग आहे. प्रश्न 146, राष्ट्रपती हे ... नसतात. तर राष्ट्रपती खालीलपैकी काय नसतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, देशाचे वास्तव प्रमुख नसतात. प्रश्न 147, या राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? राज्यघटनेनुसार शिक्षण हा कोणत्या विषयात समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राज्यसूची. प्रश्न 148, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर कोणता पर्याय हा गटात न बसणाऱ्यासारखा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जागतिक व्यापार संघटना WTO. प्रश्न 149, इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर यातलं कोणतं विधान बरोबर आहे? तर यातील पहिलं विधान चुकीचं आहे आणि दुसरे विधान बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? फक्त ब, ऑप्शन क्रमांक 2. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 150, खालीलपैकी परिसरातील घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
गाव शहरे हे सामासिक घटक आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आज परिसर अभ्यास 2013ला जो पेपर 1 झाला होता त्यातील 30 प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. जर तुम्हाला याचे स्पष्टीकरण हवे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईन. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहत राहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.